हे बघा काय होतंय, हे सगळे जेव्हा विषय पुढे येतात तेव्हा याला परत राजकारणाचा रंग दिला जातो. मुळामध्ये या सगळ्या विषयाकडे राजकारणाच्या पलीकडे बघितलं पाहिजे. आता जयसिंगपूरमध्ये एक मुलगा, आमच्या आटपाडीची मुलगी तो घेऊन आला. तो मुलगा काय करत होता, एका पत्र्यात राहत होता, गॅरेजवरती काम करत होता आणि तो महिनाभर फिरतोय कसं काय. आज महिनाभर तो मुलगा बाहेर राहणं, हॉटेलचं भाडं देणं, हे काय साधा खर्च आहे का? तुम्ही जो प्रश्न विचारला तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ह्यांना कपड्यापासून लोक पुरवतात, जीन्स एकाची, शर्ट एकाचा, बूट एकाचा, गाडी एकाची, पल्सर गाडीवरचे फोटो लावायचे, फेसबुकला नावं बदलायचे, हे ह्या षडयंत्राचा एक भाग आहे. हॉटेलवाल्यांना माझी विनंती आहे, जरी कायद्यात नसलं तरी जेव्हा हिंदू मुस्लिम कपल तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे, त्याची शहनिशा केली पाहिजे, तुम्ही कळवलं पाहिजे, एक तर त्यांच्या नातेवाईकांना, नाहीतर एकतर पोलिसांना. म्हणजे तुम्ही जे सगळे प्रकरण घडतायत आणि एवढा मोठा खर्च या सगळ्या विषयावरती होतोय, हा पूर्णपणे षडयंत्राचाच भाग आहे. मदरशामध्ये अरे तिथं कोण लोक राहत आहेत, काय शिक्षण देत आहेत? आमच्या शाळा उघड्यावर आहेत ना, आमच्या शाळेत काय चालतंय तुम्ही कुठे जाऊन बघू शकताय. इथं का नाही बघितलं? तिथं तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावा, तिथं कुठला पोर्शन शिकवला जातोय, त्या मुलांना काय शिकवलं जातंय त्याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे. त्या मशिदीमध्ये कोण मौलवी आहेत, ते काय काम करतायत, त्यांच्या संदर्भातली बैठक पोलिसांच्या दर महिन्याला व्हायला पाहिजे. त्यांचं नेमकं काय चालतंय तिथं, काय ते लोकांना प्रशिक्षित करतायत तिथल्या मुलांना, हे सगळ्या बाबतीमध्ये. आता तर सरकारचं मी अभिनंदन करतो, धर्मांतरण विरोधी कायदा आलाय, धर्म स्वतंत्र 2026. आता लव जिहादच्या संदर्भातला कायदा लवकर येतोय, त्याच्याबद्दलच्या काही सूचना असतील लोकांच्या, त्यांनी पण या सगळ्या विषयात द्याव्या. सरकार अतिशय व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टीत लक्ष घालून आहे. कोल्हापूरचे पोलीस पण, त्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये व्यवस्थित काळजीपूर्वक तपास केलाय. या सगळ्यांना प्राप्त होतोय का? कारण अशा पद्धतीची शंका जी ती काल किरीट सोमय्या यांनी नाही निधी मोठ्या प्रमाणात अशा लोकांना पैसे पुरवले जातात. हे बघा, धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये मोठा निधी येतो, लव जिहादच्या बाबतीमध्ये मोठा निधी येतो. लव जिहादची प्रकरणं घडली, तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला बघा, 30 वकील लोक आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये मदत करणारे. तुम्ही वकिली करता इथंपर्यंत ठीक आहे, परंतु त्या आई वडिलांना माहीत नसताना हिंदू समाजाची मुलगी जर कोणी घेऊन जात असेल, तुम्ही त्यांना ठेवून घेणं, तुम्ही त्यांना मदत करणं, हे त्या भरपूर लोक आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. यांच्याकडे पैसे येत आहेत कुठून? महिना 2-2 महिने, 3-3 महिने. अल्पवयीन मुली, 17 वर्षाच्या मुलगीला तुम्ही पळवून घेऊन जाताय, 18 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत तुम्ही तिला सांभाळताय. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग आहे. याच्या खोलामध्ये पोलिसांनी जावं अशी आमची विनंती आहे.